तरुणांनो, नाराज होऊ नका. यानं माझं वाटोळं केलं, त्यानं माझं नाही 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 नाही. देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे. कळलं ना एवढं? लगेच नाराज, लगेच दुःख, लगेच माहेर, लगेच हे, लगेच नाही, अजिबात नाही. जे असेल ते असेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांची बायको सुद्धा म्हणत होती, माझ्या माय बापे बरे नाही केले, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. अशी जिजाई सुद्धा म्हणत होती, काय करावं, माझ्या मायबापानं चांगलं केलं नाही, भिकाऱ्याच्या पदरात बांधलंय. माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने, माझी आईशी कैशी कर्म रेखा. माझं असंच कसं कर्म आहे? माझ्या बहिणी सुखानं नांदतात, माझ्या मैत्रिणी सुखानं नांदतात, माझंच कर्म कसं वाईट आहे? माझंच एवढी गरिबी कशी आहे? अजून बोलतो ताई, माझ्या माईनो, अजून बोलतो माझ्या बहिणी आहेत सगळ्या, माझ्या माई आहेत. येताना एका बहिणीनं राखी सुद्धा हातामध्ये बांधली. ज्यावेळेला माझ्या हातात राखी बांधली त्यावेळेला मला खरं म्हणजे मन अंतकरण भारावून गेलं की आपल्याला बहीण नाही पण एवढ्या बहिणी मिळाल्या, आपल्याला माय नाही पण एवढ्या माई आज आपल्याला मिळाल्या. खरं म्हणजे माय असायलाच पाहिजे. माय असल्याशिवाय माईची किंमत माणसाला कळत नाही. माय गेल्याच्या नंतर माय कळत असते. असायला पाहिजे होती पण नाही. पण तुमच्या सगळ्या माई माझ्या पाठीशी उभ्या आहेत. आळंदीमध्ये शिकत होतो. आळंदीत शिकत असताना बस सगळ्या मुलांना 10,000 रुपये फीस होती. मला मात्र फीस नव्हती. का? सगळे मुलं पहाटे 5 वाजता उठत होते, मी मात्र 2:30 वाजता उठत होतो. 2:30 वाजता फीस देणारे पोरं 5ला उठत होते, मला 2:30ला उठावं लागायचं. आश्रम सगळा झाडून काढण्याची जिम्मेदारी माझ्यावर होती. सगळे आश्रम झाडून काढायचा, सगळं धुवून काढायचं. 5पर्यंत हे उरकायचं. नंतर अभ्यास. नंतर सगळे मुलं दुपारी थोडंसं झोपायचे. मला मात्र दुपारी झोप नव्हती, कारण दुपारचं सगळी व्यवस्था करण्याचं काम माझ्याकडं होतं. सगळी मुलं 10 वाजता झोपत होती, मी मात्र 12 वाजता झोपून 2:30 वाजता उठत होतो. कारण संध्याकाळच्या जेवणाची भांडे धुण्याची जिम्मेदारी माझ्यावर होती. पैसे भरायला नव्हते ना, गरीब होती ना. आजीनं असं हाताला धरून नेलं होतं. महाराजांच्या पुढं हात जोडले, बिना मायबापाचं लेकरू आहे, सांभाळा महाराज याला. होईल मोठा महाराज, झाला तर झाला, शिकला तर शिकला, नाही शिकला तर कमीत कमी त्याला पोटाला भाकरी तरी मिळेल. इथं घरी मी थकले, आता कोण खाऊ घालीन याला, माझी खूप गरिबी आहे असं म्हणत होते. आणि मग एके दिवशी एक शेजारी कॉईन बॉक्सवाला माणूस होता. कॉईन बॉक्स आठवतो का? कॉईन बॉक्स 1 रुपया टाकायचा, फोन लावायचा. सगळ्या घरच्यांची फोन त्या कॉईन बॉक्सवर यायचे. माझा मात्र कुणाचा फोन येत नव्हता. रात्री एके दिवशी आश्रम झाडून काढत होतो. दुकानदार माझ्याजवळ आला. मला म्हटलं, काय रे पोरा? म्हटलं, हां काका. काका म्हणत होतो, आम्ही आजही त्यांना काकाच म्हणतो. हां काका. म्हटले काय रे, तुझ्याकडं मोबाईल आहे का? म्हटलं, नाही काका, माझी खूप गरिबी आहे काका, माझ्याकडे कशाचा मोबाईल आहे? काका चप्पलसुद्धा नाही पायात घालायला. माऊलीच्या धारातल्या चप्पला खूप वेळ चोरून पायात घातल्या, चोरून. बस चप्पल नव्हती. त्या पार्किंगमध्ये आळंदीच्या, बीड जिल्ह्यातली गाडी जरी आली तरी गाडीच्या भोवती फिरायचं. का? एखादा माणूस ओळखीचा भेटेल, 4-2 रुपये दिले तर भागेल. माहिती आहे पोरो, 1 रुपया खर्च करत असताना विचार करायचो, कारण हा 1 रुपया लोकांनी आपल्याला दिलाय, त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. ऐका ना. आणि मग मला विचारलं, तुझ्या घरचा फोन माझ्या मोबाईलवर येत नाही. हातातला झाडू टाकून दिला. आजही आठवतंय. त्या काकाला मिठी मारली. म्हटलं, काका, ज्यांनी फोन करावा असं एकही माणूस घरी आता राहिलेलं नाही. म्हटलं, काका, आई लहानपणात गेली, बाप गेला आणि जे बाकीचे आहेत
त्यांना तर वाटतं माझा फोन येऊच नाही, त्यांना तर वाटतं मी घरी येऊच नाही, अशी परिस्थिती आहे. म्हटलं काका, कळ्यामध्ये मिठी मारली. काका सुद्धा रडायला लागला. मी सुद्धा डोरासारखा रडत होतो. आज सुद्धा त्या काकाला भेटण्यासाठी गेलो की काका म्हणत असतात हे एकच आहे, यांनी जाण ठेवली आहे, बाकी कोणी जाण ठेवली नाही. का सांगतो? माईची आठवण आली पाहिजे, येत असते, मला सुद्धा नेहमी येत राहते. आपण ज्यावेळेला माझ्या हातात एक बहीण राखी बांधत होते त्यावेळेला सुद्धा मला माझ्या माईची आठवण येत होती. माईची आठवण. माई रे माई रे, तेरे बिना मैं तो अधूरा हूँ माँ. माई रे माई रे, आई आठवा. मुझसे रूठी मेरी परछाई, जीना 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 रे उड़ा गुलाब, माई तेरी चूनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाब, माई तेरी चूनरिया लहराई. आठवा आपली माय, डोळे भरून येतील तुमचे. आई 80 वर्षाची असू द्या नाही तर 90 वर्षाची असू द्या, माय मायच असते. माय आहे तोपर्यंत मजा असते. माय गेल्याच्या नंतर शहाण्या मुलीनं माहेरात जास्त चक्रा मारायच्या नाहीत, कारण माईच्या नंतर माहेरात आपला अपमान होत असतो. जवळ जरी माहेर असलं तरी जास्त जायचं नाही. माय नाही ना, सगळं संपलं. मी तर मायेच्या समोर उभा राहून म्हणत असतो, मा जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ. एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा हूँ माँ. माई रे माई रे, तेरे बिना मैं तो अधूरा हूँ माँ. माई रे माई रे, मुझसे रूठी मेरी परछाई, तेरी परछाई तेरा ख्याल, मैं तेरी चूनरिया लहराई. जीना जीना रे उड़ा गुलाब, मैं तेरी चूनरिया लहराई. आईची माई रे माई रे माई रे. आली ना आठवण आईची? आठवण आली पाहिजे, केलीच पाहिजे. जिनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, जिनं आपल्यासाठी कशाचाच विचार केला नाही, जिनं आपल्यासाठी आपल्याला जन्म देण्यासाठी पोट फाडलं, तिच्यासाठी तरी आपण 1-2 घास देणं ही गोष्ट गरजेची असेल. जायचं आहे पुढं. मला एक एक मुद्दा घेऊन का सांगत होतो? प्रसंग जसा येईल तसं राहिलं पाहिजे. इथं होतो आपण, इथं होतो देव ठेवील तैसे राहावे. देव जसा ठेवील तसं माणसानं राहिलं पाहिजे. परिस्थिती कोणतीही येऊ द्या, आहे त्या परिस्थितीला खचून जायचं नाही.